नमस्कार, मी प्रवीण. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करताना चूक झाली होती, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी चुकली होती, आता त्यांना त्यांच्या ई-के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. या संबंधीचा एक जी-आरही काढण्यात आलेला आहे. तर तुम्ही तुमच्या ई-के-वाय-सी मध्ये कशा पद्धतीने दुरुस्ती करू शकता, याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यावं लागतं. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. येथे आल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळेल. ही ई-के-वाय-सी ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. म्हणजेच ज्या लाभार्थ्यांकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते त्यांना आता त्यांच्या ई-के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. तर ई-के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला या पर्यायावर क्लिक करायचं आहे. येथे लाभार्थी आधार क्रमांक नंबर एंटर करायचा आहे. तर येथे आपण आधार क्रमांक नंबर एंटर करूयात. त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे व त्याखालील माहिती वाचून मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे. इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. OTP एंटर केल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील, A आणि B. आपल्याला हे पर्याय व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत, नंतरच तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. येथे आपल्याला A मध्ये पाहायला मिळते, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे नाही. जर असेल तर आहे, नसेल तर नाही. आपल्याला योग्य रीतीने तो ऑप्शन वाचायचा आहे आणि तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे. बी मध्ये आपल्याला पाहायला मिळते, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा नाही. असेल तर आहे, नसेल तर नाही. खालील माहिती वाचून घ्यायची आहे व टिक करून सबमिट करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या ई-के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.